जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो बघा, लगभग 15 दिवसानंतर आपला व्हिडिओ येत आहे आपल्या चॅनलवरती. आणि जरा चॅनलवरती आपल्या प्रॉब्लेम आलेले आहेत, त्यासाठी जे आहे ते व्हिडिओ मला बनवणं झालं नाही. ते प्रॉब्लेम आतापर्यंत बी सॉल्व नाही झाली. ठीक आहे, ते प्रॉब्लेम चालू असल्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवला. तरी बघा, आता आपलं जे SSC GDचा पूर्ण पद्धतींचं ग्राउंड जे आहे ते समाप्त झालेलं आहे. आणि जे मूल्यवानचा जे ग्राउंड होता SSC GDचा, तर ते जे ग्राउंड आहे ते 11 आणि 12 सप्टेंबरला समाप्त झालेला आहे. 2 दिवस मूल्यवानचा ग्राउंड होता. ठीक आहे, मुलींचा पण ग्राउंड हा समाप्त झालेला आहे. आणि मुलांचा ग्राउंडचा रेशोसुद्धा हा मुलांपेक्षा चांगला स्कोर आलेला आहे त्या ठिकाणी मुलींचा ग्राउंडचा. ठीक आहे, आणि आपण आज या व्हिडिओमध्ये बघा, खास करून मेडिकल साठी मी सांगणार आहे की आपला जो मेडिकल आहे तो आता ग्राउंड पूर्णपणे समाप्त झालेला आहे. आपला मेडिकल जो आहे याने अजून मेडिकलचा काही घ्यायला नाही, प्रोसेस काही व्हायला नाही. तर मग आपलं मेडिकल होणार कधी? ठीक आहे, कारण तुम्ही मध्ये बघितलं असाल की SSC GDचं जो आहे ट्रेनिंग सेंटरचा शेड्यूल येत आहे. ठीक आहे, आणि जवळच आता 2026 भरती आलेली आहे. तर मग आपलं मेडिकल कधी होणार? तर बघा भावांनो, SSC GDचं मेडिकलची जी अपडेट आहे ते मी तुम्हाला सांगेन की मेडिकलबद्दल अपडेट काय असणार आहे. ठीक आहे, जसा मी तुम्हाला लक्षात ठेवा की जसा मी तुम्हाला काय म्हणलं होतं भावांनो की 15 ऑगस्ट पासून जे आपल्या सेकंड वीकपासून फिजिकल चालू होणार. तुम्ही माझं जर योग्य वाटत नसेल तर तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओ फक्त इतकंच बघा, मी सांगितलं होतं का नाही तुम्हाला 15 ऑगस्टपासून. ठीक आहे, तर फिजिकल जो आहे तो 20 ऑगस्ट तर फिजिकल जो आहे तो 20 ऑगस्टपासून चालू झाला आणि 12 सप्टेंबर हा लास्ट डेट होती. तर मी सांगितलेल्या 5 दिवस फक्त पुढं फिजिकल गेला आहे. तर भावांनो, मी असंच तुम्हाला सांगत नाही, माझ्याकडं पण थोडी ना थोडी मी काही ना काही माहिती गोळा करूनच तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ जे आहे बनवत असतो. आणि जर अशीच जर माहिती द्यायची असेल तर मग SSC GDबद्दल खास करून महाराष्ट्रासाठी यूट्यूबवरती खूप काही मग चॅनल भरलेले आहेत. ठीक आहे, व्हिडिओ बनवत आहेत. तर मग तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघू शकता. आणि जर तुम्हाला रिअलिस्ट जानकारी पाहिजे असेल की भाऊ मेडिकल कुठल्या महिन्यात ॲक्च्युली होईल, तर आपल्या चॅनलशी जुडा. आणि जर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि SSC GDचा एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मेडिकल जो आहे तो कसं होतं आहे माहीत नाही. आणि मेडिकलसाठी बघा की आपली वेगळी कट ऑफ लागणार आहे का? ठीक आहे, मी पण एक 2-4 दिवसामागं बघितलं, खूप काही यूट्यूबर म्हणत आहेत की जे आपल्या महाराष्ट्राचेच आहेत की कट ऑफ हा लागेल, कट ऑफ कमी लागेल, जास्त लागेल. आणि SSC GDचं मेडिकल कधी होणार ते पण ते सांगत आहेत की मेडिकल की या डेटला चालू होणार आहे, पण ते एक्सेप्टेड सांगत आहेत. तर तुम्हाला मी आज एकदम म्हणजे परफेक्ट जानकारी सांगणार आहे की त्या महिन्यापासून तुमचा जो आहे तो मेडिकल जो आहे स्टार्ट होणार आहे. आणि बघा भावांनो की मेडिकल जो आहे तो तुमचा पुढच्या महिन्यात चालू होण्याचे चान्स आहेत. मी आता चान्स आहे म्हणत आहे आणि तुम्हाला परफेक्ट बी सांगत आहे. चान्स आहे म्हणजे असा आहे की तुमचा जो आहे अर्धा प्रोसेस ऑक्टोबर महिन्यात आणि पुढचा म्हणजे उरलेला जो प्रोसेस आहे तो नोव्हेंबर महिन्यामध्ये जाणार आहे. कारण मग बघा, ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये भावांनो, ठीक आहे, ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये तुमचा मेडिकलला स्टार्ट होईल. आणि तुम्हाला जो आहे तो मेडिकलचा हॉल तिकीट जो आहे ते कमीत कमी इथून तुम्ही सरासरी धरा की आता जे आहे ते एक 12-13 दिवसामध्ये हा महिना पूर्णपणे संपून जाईल. तुम्हाला इथून जे आहे 25 दिवसामध्ये तुम्हाला ॲडमिट कार्ड भेटेल. इथून आजपासून 25 दिवसामध्ये तुम्हाला ॲडमिट कार्ड जे आहे ते तुम्हाला भेटेल. ज्या काही डॉक्टर लोक आहेत ते म्हणजे ज्या RTCमध्ये जे डॉक्टर लोक ज्या RTCमध्ये आता सध्या आहेत, जसं मागचे जे डॉक्टर होते, म्हणजे असं नाही की प्रॉपरली जो आहे आता पुण्यामध्ये जर कोणाचं मेडिकल चालू असेल तर पुण्याचे डॉक्टर प्रॉपरली पुण्यामध्येच येतील, असं नाही भावांनो. जे काही डॉक्टर आहेत, जे अधिकारी लोक डॉक्टर असतात, ते त्यांच्या सेंटरवरून जे आहेत ते त्यांना अशी डेट भेटली आहे की 20-25 दिवसानंतर तुम्ही SSC GDच्या फिजिकलसाठी या ठिकाणी पुण्याला किंवा नागपूरला जाण्याची ती तयारीमध्ये आहेत. मी तुम्हाला आता इथपर्यंत सांगत आहे बघा की आणि
की ते जे आहेत ते मग येतील, मग त्यांनी आल्यानंतर इथं काय येऊन पद्धतशीर बसणार नाहीत काय नाही, ठीक आहे. जसं पुण्याला पोहोचले 1-2 दिवस नंतर मग मेडिकल आपलं चालू होईलच. त्यासाठी मी म्हणत आहे ऑक्टोबर 2nd वीक आणि 3rd वीकमध्ये मेडिकल 100% चालू होणार. 2nd वीक किंवा चालू झालं तर 2nd वीकला पण होतील, नाहीतर 3rd वीक. मग त्याच्या पुढं चान्सच नाही की तुमचं त्याच्या पुढं नोव्हेंबरला तुमचं मेडिकल स्टार्ट होईल. मेडिकल नोव्हेंबरमध्ये फर्स्टला मेडिकल चालू होतील, चालू असणार, ठीक आहे. अर्ध्याचे झाले असणार, अर्धे राहिले असणार. पण असं नाही होणार की ऑक्टोबर लास्टला तुमची हॉल तिकीट या ठिकाणी जारी करेल CRPF आणि तुम्ही जे आहे ते ऑक्टोबर संपल्यानंतर नोव्हेंबरच्या 7 तारखेपासून आपले मेडिकल चालू झाले. असं होणार नाही, ठीक आहे. मी आता पण सांगतो तुम्ही, असं होणार नाही. मेडिकल जो आहे तो तुम्हाला 25-30 दिवसानंतर मेडिकलचा हॉल तिकीट दिसेल. आणि मेडिकलसाठी हा खूप जणांचा प्रश्न होता की कट ऑफ जाणार आहे का, लागणार आहे का मेडिकलसाठी. तर मेडिकल विषय जसा की तुम्ही प्रत्येक जण बी म्हणजे 10-5 मुलांमधला 1-2 मुलगा तर असा हा केलाच असेल, तुम्हाला बी माहीतच असेल की जो प्रत्येक मुलगा जो आहे त्या ठिकाणी जो क्वालिफाय झाला आहे तो त्या ठिकाणी त्यातल्या अधिकाऱ्यांना विचारलाच आहे की भाऊ सर आमचा की मेडिकल जो आहे तो कधी होणार आहे, काय नाही, का वेगळी कट ऑफ लिस्ट लागणार आहे, काय नाही. तर त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की कट ऑफ जे लागण्याचे चान्स आहेत ते कमी आहेत, की ज्यांचं फिट आहेत त्यांचं डायरेक्टली जे आहे ते मेडिकल या ठिकाणी घेईल. मग काही मुलं असं म्हणत होते की आपल्या महाराष्ट्राला जे आहे 2000 जागा आहेत आणि एक लगभग फिजिकल एक अंदाजे धरा, मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला बनवेल की आपल्या महाराष्ट्रातून किती मुलं या ठिकाणी ॲक्युरेट बसले आहेत, फिजिकल क्वालिफाय झालेले आहेत, ठीक आहे. जर 4,500 तुम्ही अप्रॉक्स उगं धरा, ठीक आहे. 4,500 मुलं जे आहे या ठिकाणी बसले असतील फिजिकल क्वालिफाय होऊन. मग 4,500ला मुलांना एका सेंटरवर फिजिकल होईल का, की मागच्या वरती तर 3 डॉक्टर होते, मग ह्यामध्ये होईल का. तर बघा CRPFचे जे आहेत ते आपल्या या महाराष्ट्रामध्ये 2 सेंटर, तसं तर RTC पण आहे लातूरला, पण जो फिजिकल आणि मेडिकल जो घेतो तर मग 2 सेंटर आहेत मुख्यतः ग्रुप सेंटर महाराष्ट्रामध्ये आपल्या. एक तर नागपूर ला आहे ग्रुप सेंटर आणि दुसरं पुणे GC, ज्या ठिकाणी ग्राउंड या भरतीचा झालेला आहे. तर त्या ठिकाणी बघा त्याने डॉक्टर ते 3 होते तर यावर 6 बी डॉक्टर करू शकतात, 5 बी डॉक्टर करू शकतात. इकडं तिकडं घेऊन त्याने इकडं 5 इकडं 5 10 डॉक्टरामध्ये, ठीक आहे. रोज त्या ठिकाणी बघा एका डॉक्टरकडे 40-40 मुलं जर पाठवले तर ठीक आहे 400 मुलं त्या ठिकाणी रोज बोलवतील त्याने, ठीक आहे. मग 10-15 दिवसामध्ये मेडिकल समाप्त पण होणार आहे, ठीक आहे. तुम्ही बघू शकता 400 जर रोज आले तर मग 4,500 मुलांना 15 दिवस या ठिकाणी होऊ पण शकतं, ठीक आहे. 8-15 दिवसामध्ये तुमचं ते मेडिकल कंप्लीट होईल. आणि कट ऑफचं जे आहे ते चान्स लागण्याचं कमी आहे, कट ऑफ जे आहे ते लागण्याचे चान्स कमी आहे. कारण ठीक आहे कट ऑफ मग जर लावायचं असली असती तर तुम्ही ते SSCचं त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा ॲडमिट कार्डचा होता त्यावेळेस त्यांनी PET PST अँड DME डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल सगळं त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केला होता. कोण SSCनं तुम्ही तुमच्या जे आहे ते नोटीसवरती तुम्ही आधी बघू शकता. मी तुम्हाला एक दिवस ती नोटीस पण दाखवून आपल्या चॅनलवरती तुम्ही बघितला असाल की त्या ठिकाणी मेडिकलचा सहित त्यांनी उल्लेख केला होता. मग त्यांच्याद्वारे तर मेडिकलची प्रोसेस हा झाली म्हणून त्यांनी कट ऑफ आता लावणार नाही दुसरा. आणि जर लावले तरी पण कट ऑफ हा जास्त जाणार नाही, काही टेन्शन घेऊ नका. जे फिट आहेत ना त्याच्यापेक्षा 5-6 मार्क 7 मार्क जास्त जाईल कट ऑफ, कारण जास्त जाणार नाही का, कारण तर त्यांना वेकन्सीचे 2 गुणा हा मेडिकलसाठी बोलवायचा असतो. वेकन्सीचा डबल 2,000 असते तर 4,000 मुलं, तर मग मी सांगतोय की 4,500 मुलं जर अप्रॉक्स धरले बसले असतील तर 500 मुलं जे आहेत ते बाहेर काढण्यासाठी बघणं किती कट ऑफ वाढेल मला सांगा, किती कट ऑफ वाढेल. कमीच वाढणार, 500 नाही तुम्ही 1000 धरा, 1000 मुलं बाहेर काढण्यासाठी किती कट ऑफ वाढेल. त्या ठिकाणी तुम्ही टेन्शन घेऊ नका मेडिकलचं, तुम्ही मेडिकल देणार आहेत जे ग्राउंड क्वालिफाय झाले आहेत. आणि मेडिकल कसं होतं आहे बघा, जे फर्स्ट टाईमला जात आहेत ना त्यांच्यासाठी जसं मेडिकल चालू होते तेव्हा मी त्याच्या आधी मी प्रॉपरली त्या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओ बनवेल. कारण बऱ्याच काही मुलं असे आहेत की जे माझा गेल्या बारी फिजिकल चालता आणि जे काही आता बघा मला ओळखूनसुद्धा माझा व्हिडिओ बघत असेल त्यांना माहीत असेल की माझा मेडिकल कसा झालेला आहे गेल्या बारी. कारण बघा गेल्या भरतीमध्ये 42 मुलं होते आमच्या एका डॉक्टरकडे, पंजाबी डॉक्टरकडे.
त्यामध्ये फक्त माझा चेस्ट नंबर हा 1 होता आणि पाठीमागच्याचा 2 होता. असं करत करत चेस्ट 42 होते पंजाबी डॉक्टरकडे. त्यातले फक्त त्या वाघाने फक्त दोघाला जागेवरती फिट केलता. मला चेस्ट नंबर 1 आणि चेस्ट नंबर 2 हा मी समोरचे 2च मुलं फक्त फिट केलता. टोटल 40 मुलं जे आहे त्यांनी रिमेडिकलला पाठवलेला होता. तुम्ही विचार करा, त्या जागेतून आम्ही फिट आहे. म्हणजे मी तुम्हाला जे सांगणार ते खोटं तर काय सांगणार नाही, ठीक आहे. तुम्हाला जसं मी ग्राउंडबद्दल पूर्ण तुम्हाला अपडेट दिली, त्या पद्धतीनेच मी तुम्हाला अपडेट देईल की डॉक्टरांसमोर जे आहे ते तुम्ही कसं काय करायचं आहे त्यांच्यापुढं, ठीक आहे. त्या ठिकाणी तुमचा आणि जर कोणाला मेडिकलला प्रॉब्लेम आली तरीसुद्धा तुम्ही भावांनो मला संपर्क करा, ठीक आहे. की माझा हा असा असा पॉईंट आहे, जे गंभीर पॉईंट आहे. म्हणजे असं जर थोडंफार आहे बघा, त्यांनी पॉईंट जे आहे तुमच्या वागणूकवरती बी ते पॉईंट देतात, हे लक्षात ठेवा. की जर तुम्ही त्या ठिकाणी आता 40 मुलांचा एक ग्रुप केला आहे, त्या ठिकाणी त्याने डॉक्टर पुन्हा सांगतो की तुम्ही शांत बसा, मला प्रोसेस करू द्या. एक एक मुलगा आत घेऊन तो त्या ठिकाणी चेकिंग करत असतो आणि तुम्ही इथं जर गोंधळ करायला असेल तर 2-3दा शांत बसतो. आणि पडदे असतात आणि पडद्यातून एकदा जर तुम्हाला त्याने बघितलं की हा मुलगा 2-3दा मी सांगून सुद्धा जी आहे याची वागणूक ठीक नाही, म्हणजे डिसिप्लिन नाही हा, तर मग तो त्या ठिकाणी तुम्हाला जाणबुजून त्या ठिकाणी 6x6चा पॉईंट, म्हणजे तो जाणबुजून कसा देणार, तर असाच की तुम्हाला विचारताना जो आहे तो थोडं फास्ट विचारेल. जो चार्ट असतो किंवा तुम्हाला काय म्हणते इथं 8 आहे असं उंगली फिरवत असताना पटपट पलटवून सांग, पटमन सांग म्हणेल, हा तुझा पॉईंट आहे म्हणेल, ठीक आहे, कानामधला. म्हणजे तो एकदम डीपली तुम्हाला मग चेक करेल. बाकी मुलांना तर जो शांत असणार एकदम डॉक्टरचा माइंड फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करेल, तर त्याच्यापेक्षा डबल टिबल तुम्हाला चेक करेल. कारण तुम्ही त्याच्या डोक्यात बसला असताल, तुम्ही शिस्तीचं डिसिप्लिननं त्या ठिकाणी राहिले तर तुमचं मेडिकल पण काही टेन्शन घेऊ नका. आणि बाकी काही तुमचा मेडिकलमध्ये असा काय जे इंडियन आर्मीने मेडिकल होतो तशा पद्धतीचा मेडिकल होत नाही. काही घाबरू नका, बिंदास राहा, ठीक आहे. आहेत असे 2-4 पॉईंट ते एकदम डीपली चेक, म्हणजे आर्मीवाले चेक करतात. बाकीचे पॉईंट काही चेक करत नाही. पाय झोपून चेक करतात का, उलटे पाय करून चेक करतात, झोपणं बिपणं काही चेक करत नाही. एका दोघाला लईच पायांचा भंगबिंग वाटत असेल तर मग तो झोपवतो त्याला एकाला, पण सगळ्या ग्रुपला नाही, तसं काही चेक करत नाही. बाकी मेडिकलसाठी ज्यांचं चांगले मार्क आहेत त्यांच्यासाठी तर ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही कृपया करून आता इथपर्यंत आला, इथून तुम्ही बाहेर पडू नका, ठीक आहे. चांगल्या पद्धतीनं कारण राहावा, ठीक आहे. घरी बी चांगल्या पद्धतीने राहावा. कुणाचं म्हणजे जास्त काही गडबड गोंधळ करून हाताला दुप्पात काय करून घेऊ नका, कारण ठीक आहे मेडिकल तुमचं खूप जवळ आलेलं आहे. पुन्हा या भरतीतून बी काही मुलं जे आहेत इथून आपल्या चॅनलवरती सुद्धा निघून त्या ठिकाणी फोर्समध्ये जाणार आहेत. ते 1-2 वर्षांना आपल्यासाठी जुडलेले होते. असे बी काही भरपूर मुलं आहेत. तर सर्वांसाठी कॉंग्रॅच्युलेशन की तुम्ही आता मेडिकल देणार आहेत आणि पुढं जे आहे सिलेक्शन घेणार आहेत, ह्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन आहे. हे मेडिकल देण्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन नाही. हा मेडिकल तर भाऊ तुम्ही देत चाल, पुन्हा मेरिटमध्ये बाहेर येत चाल, ठीक आहे. पुन्हा मग झिरोनं तुम्हाला सुरुवात करायची आहे. पुन्हा तुम्ही कशा ना कशामध्ये निघणार आहे. जसं की माझा झाला की मी जे आहे गेल्या बारी असं फिट झालो की काही सांगायचं नाही. रनिंग मी पेपर काढला, पेपर निघाला, रनिंग मी निघाली. मेडिकल तर मी 42मधनं फक्त दोघं आम्ही फिट झालो, माझ्या पाठीमागचा आणि मी. तर मला असं नवल वाटत होती. आणि थोडं माझं बोटमध्ये थोडंसं तुम्हाला कधी माझा स्वतःचा दाखवेल की थोडंसं गाठ आहे, तरीसुद्धा मी त्या पंजाबीवाला तर सगळा स्ट्रिक्ट होता असं म्हणत होते पुरं. त्याच्यातून मी पास झाले, पण फायनल मेरिट आउट. आणि याबारी पेपर पास झालो, रनिंग फेल झाली, ठीक आहे. मग असं काही होतं त्या ठिकाणी. इथपर्यंत जर तुम्ही पोचला असाल तर मला असं अपेक्षा आहे की 15-16 नंबर 17 नंबरवाले तुम्ही सध्या, ठीक आहे, खूप मजेमध्ये आहेत. तुमचं जे सिलेक्शन होईलच. तुमचा खरा आनंद जेव्हा तुम्ही एक 20 मार्क जर तुम्ही प्लस असाल तर तुमचा खरा आनंद मेडिकल फिट झाल्यानंतर तुम्हाला जाणवेल, ठीक आहे. विशेष नाही, 100% भरती होणार, तुम्हाला कोणीच बाहेर काढू शकणार नाही, ठीक आहे. मग भावांनो भेटू मग पुढच्या व्हिडिओला, ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.